बंदुकीचा धाक, अल्पवयीन मुलीचं अपहरण आणि लैंगिक अत्याचार. श्रीरामपूर न्यायालयाने नराधमाला दिली मरेपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल समोर आलाय. श्रीरामपूर न्यायालयाने नराधमाला मरेपर्यंत सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. योगेश सीताराम पाटेकर असे या दोषी आरोपीचे नाव असून त्याने 3 जून 2024 रोजी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. या गंभीर प्रकरणाचा तपास श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रावसाहेब शिंदे यांनी केला आहे. खटल्यादरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले, ज्यामध्ये पीडित मुलीची साक्ष अत्यंत निर्णायक ठरली. भयंकर गुन्ह्याचे पुरावे सिद्ध झाल्यानंतर विशेष व सत्र न्यायालय 1 चे न्यायाधीश एस.एन. साळवे यांनी पोक्सो कायद्याच्या कलम 4 अंतर्गत ही कडक शिक्षा सुनावली. न्यायालयाने आरोपीला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत सश्रम कारावासासोबतच 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे दंडाची ही संपूर्ण रक्कम पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.